Hello students, welcome back to our channel. In this video I am taking basic of practice set 1.3 and question number 1 and 2 of practice set 1.3. बोर्ड एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा पॉईंट क्रॅमर्स रूल्स आहे, त्यामुळे तुम्हाला क्रॅमर्स रूल माहीत असणं गरजेचं आहे. बोर्ड एक्झाममध्ये क्रॅमर्स रूलवर हमखास प्रश्न विचारतात म्हणजे विचारतातच, त्यामुळे तुमचं प्रॅक्टिस सेट 1.1 पक्क असणं गरजेचं आहे. खूप इझी स्टेप्स तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्या थ्रू तुम्ही क्रॅमर्स रूल अधिक सोप्या पद्धतीने सोडवू शकता. तर बेसिकमध्ये आपण 3 स्टेप्स घेणार आहोत. या 3 स्टेप जर तुम्ही लक्षात ठेवलं तर क्रॅमर्स रूल्सने सायमल्टेनियस इक्वेशन सोडवणं अधिक सोपं जाईल. फर्स्ट स्टेप्स आहे राईट गिवन इक्वेशन्स इन द फॉर्म ऑफ ax प्लस by इज इक्वल टू c. यामध्ये जर बघितलं तर एक्सचे सहगुणक म्हणजे ax प्लस by इज इक्वल टू c या फॉर्मॅटमध्ये आपलं सायमल्टेनियस इक्वेशन असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे दाखवलेलं आहे 3x प्लस 4y इज इक्वल टू 10. ए म्हणजेच 3 आहे, एक्स प्लस बी म्हणजेच 4, वाय इज इक्वल टू सी म्हणजेच 10. ह्या फॉर्ममध्ये इक्वेशन असणं गरजेचं आहे. बऱ्याचशा एक्झाम्पलमध्ये या फॉर्ममध्ये आपल्याला इक्वेशन ऑलरेडी दिलेलं असतं, परंतु काय एक्झाम्पलमध्ये आपल्याला असं असतं की या फॉर्ममध्ये इक्वेशन्स न देता या फॉर्ममध्ये इक्वेशन्स दिलेलं असतं. त्यावेळेस आपल्याला ही स्टेप करावी लागेल. म्हणजेच आपल्याला दिलेलं इक्वेशन हे ax प्लस by इज इक्वल टू c या फॉर्ममध्ये लिहावं लागेल. म्हणजेच फॉर एक्झाम्पल आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन हे दिलेलं आहे, हे आपल्याला या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर आपण कशा पद्धतीने लिहू शकतो? याच्यामध्ये एक्सचा सहगुणक 4 आहे म्हणजेच तो a आहे, वायचा सहगुणक 3 आहे म्हणजेच तो b आहे, आणि हा -4 म्हणजेच हा असणार आहे c. आता इथं आपण या फॉर्ममध्ये हे क्रॅमर्स रूलसाठी आपण सोडूयात. म्हणजेच यामध्ये ax म्हणजेच काय येईल 4x प्लस 3y म्हणजेच by. आता इज इक्वल टू आहे ax प्लस by इज इक्वल टू आहे, आणि ते आपल्याला c लिहायचं आहे. ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला c किती आहे -4. जर ते इज इक्वल टूच्या पलीकडे नेलं म्हणजे आपण 0च्या ह्या साईडला आणत असेल -4, तर ते होणार आहे +4 म्हणजेच 4 असेल. काही वेळा विद्यार्थी या चुका करतात की -4 ॲज इट इज इथे -4 लिहितात, त्यामुळे त्यांचं संपूर्ण क्रॅमर्स रूल चुकतं. त्यामुळे लक्षात ठेवा, साईन इज इक्वल टूच्या पलीकडे गेल्यानंतर चेंज होतं. मायनस असेल तर ते प्लस होतं, आणि जर इथे +4 असतं तर इज इक्वल टूच्या नंतर -4 आलं असतं. त्यामुळे लक्षात ठेवा, क्रॅमर्स रूलनुसार सोडवण्यासाठी आपल्याला ह्या फॉर्ममध्ये इक्वेशन असणं गरजेचं आहे. जर इक्वेशन या फॉर्ममध्ये दिलेलं असेल तर वेल अँड गुड, जर दिलेलं नसेल, या फॉर्ममध्ये दिलेलं असेल तर आपल्याला ते या फॉर्ममध्ये क्रिएट करावं लागेल, जसं मी या एक्झाम्पलमध्ये केलेलं आहे. तर फर्स्ट स्टेप आय होप तुम्हाला समजली असेल. मित्रांनो, आता आपण क्रॅमर्स रूलनुसार सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्यासाठीची सेकंड स्टेप बघणार आहोत. फर्स्ट स्टेप्स आपण बघितली ती खूप इझी होती, सेकंड स्टेपसुद्धा तशीच आहे. समजा आपल्याला म्हणजे सेकंड स्टेप आपली असणार आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट dx आणि dy. तर याच्यामध्ये d नेमकं काय आहे, dxची व्हॅल्यू आपण कशी काढतो आणि dyची व्हॅल्यू कशी काढतो, ही सेकंड स्टेपमध्ये आपण बघतोय. तर याच्यामध्ये हा फॉर्मॅट लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. म्हणजेच डीची व्हॅल्यू काढताना d इज इक्वल टू a1 a2 b1 b2. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमकं a1 a2 काय आहे, b1 b2 काय आहे. म्हणजे समजा आपल्याला हे 2 सायमल्टेनियस इक्वेशन क्रॅमर्स रूलनुसार सोडवण्यासाठी दिलेले आहेत. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, इथे जी एक्सची सहगुणक जे असतात पहिल्या इक्वेशनमध्ये तर ते असतात a1, आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये एक्सचे सहगुणक हे a2 असेल. वायचे सहगुणक हे b1 असतात आणि वायचे सहगुणक दुसऱ्या इक्वेशनमधले हे b2 असतात. म्हणजेच यामध्ये लक्षात ठेवू शकता की याच्यामध्ये जी सीची व्हॅल्यू असेल तर सीची व्हॅल्यू न घेता आपल्याला फक्त एची व्हॅल्यू आणि बीची व्हॅल्यू घ्यायची असेल. म्हणजे जर तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी प्रॉपर तुम्ही काय करू शकता, इज इक्वल टूच्या नंतर बोट ठेवू शकता, आणि याच्यामध्ये a1 a2 b1 b2 हे सोप्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. जर यामध्ये जर बोट ठेवलं तर हे आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. म्हणजेच इथे a1 काय असणार आहे 5 असेल, आणि a2 काय असणार आहे 2 असेल. त्यानंतर b1 काय असेल हे 3 असणार आहे, आणि b2 काय असतील हे 4 असेल. लक्षात ठेवा, जर इथे
मायनसचं साईन असतं तर इथे आपण मायनस सपोज -3y आहे तर इथे आपण -3 घेतलं असतं. -4 असतं तर इथे -4 घेतलं असतं. इथे प्लसचं साईन आहे त्यामुळे ते साईन लिहिण्याची गरज नाही. काही एक्झाम्पलमध्ये इथे सुद्धा मायनसचं साईन देतात त्यामुळे आपण इथे -5 -2 अशा पद्धतीने सुद्धा घेऊ शकतो जर साईन दिलं असेल मायनसचं तर. आता त्यानंतर आपण हे कशा पद्धतीने डीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो तर आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय यामध्ये करावं लागणार आहे अशा पद्धतीने. म्हणजेच इथे जो वरचा नंबर असेल त्यांनी इकडच्या खालच्या नंबरला मल्टिप्लाय करायचा आहे आणि या नंबरनी या नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे तिरकस गुणाकार आपण करू शकतो. म्हणजेच A1 × B2 - B1 × A2 यानुसार आपल्याला डीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येऊ शकते. इथे मी फॉर्मॅट ऑलरेडी लिहून काढलेला आहे. म्हणजेच यांनी याला मल्टिप्लाय करायचं आहे, ह्यांनी याला मल्टिप्लाय करायचं आहे. A1 × B2 - B1 × A2. ओके. आता त्याच्या व्हॅल्यू आपण ऑलरेडी लिहिलेले आहेत तर आपण याचं कॅल्क्युलेशन या फॉर्मॅटनुसार करू शकतो. A1 किती आहेत आपले 5 आहेत, इंटू B2 किती आहेत 4 आहेत. ह्याला आपण इन ब्रॅकेट करू शकतो. मायनस B1 किती आहेत 3 असतील, इंटू A2 किती आहेत 2 आहेत. तर याचं कॅल्क्युलेशन करू शकतो. 5 अगोदर इन ब्रॅकेटमधले आपण व्हॅल्यू काढू शकतो. त्यानंतर आपल्याला मायनस दोघांचं करावं लागेल. म्हणजे 5 4 20 -3 2 6. तर या दोघांचं आपलं आन्सर येऊ शकतं. दोघांची जर मायनस केलं तर 14 आन्सर येईल. म्हणजे आपली इथे डीची व्हॅल्यू आपण 14 काढ. आता आपण dxची व्हॅल्यू कशी फाइंड करायची ते बघणार आहोत. dxच्या व्हॅल्यूसाठी सुद्धा त्याच पद्धतीचा रूल आहे जे आपण C1 C2 B1 B2 असं करू शकतो. म्हणजे जर इथे एक्सची व्हॅल्यू जर विचारलेली असेल म्हणजे dxची व्हॅल्यू काढायची असेल तर दिलेल्या इक्वेशनमध्ये ही एक्सची व्हॅल्यू न घेता B आणि Cच्या आपल्याला व्हॅल्यू घ्यायच्या आहेत. परंतु व्हॅल्यू घेताना आपल्याला C हे अगोदरच्या कॉलममध्ये लिहायचं आहे आणि B हे सेकंड कॉलममध्ये लिहायचं आहे. म्हणजेच आपल्या इथं फॉर्मॅट काय येऊ शकतो की इथे लिहिताना आपण अशा पद्धतीने लिहू शकतो dx = C1. याच्यामध्ये C1 C2 हे B1 B2 अशा पद्धतीने घ्यावं लागेल. म्हणजे सिक्वेन्स हे आणि हे न घेता आपल्याला अगोदर कॉलममध्ये हे घ्यावं लागेल, त्यानंतर हे घ्यावं लागेल. जर साईन मायनसचा आहे तर विथ मायनस आपण विथ मायनस घेणार आहोत. जर याच्यामध्ये इथे C1 C2 यामध्ये C1 किती आहे -11 आणि C2 किती आहेत -10. म्हणजेच इथे -11 आणि इथे -10 आपण घेतलेले आहेत. त्यानंतर इथे B1 B2 यामध्ये B किती आहे 3 म्हणजे हा कॉलम Bचा असतो. म्हणजे ते B1 आणि हे आहेत B2. म्हणजे तिथे आपले येतील 3 आणि इथे 4. त्याच सेम आपण डीची व्हॅल्यू काढताना जसं क्रॉस मल्टिप्लाय केलेलं आहे त्याच पद्धतीने ते क्रॉस मल्टिप्लाय करणार आहोत. म्हणजे C1 × B2 - B1 × C2. म्हणजे तिथे आपण या फॉर्मॅटमध्ये लिहिताना अशा पद्धतीने लिहू शकतो. -11 × 4 क्रॉस मल्टिप्लाय करतो आपण तिरकस गुणाकार -3 × -10 -10 अशा पद्धतीने लिहू शकतो. इथे सुद्धा आपण बॉक्स देऊयात. आता इथे आपण मल्टिप्लिकेशन करतोय म्हणजेच -11 × 4 44 आन्सर येईल. 11ला मायनस आहे त्यामुळे आन्सरला सुद्धा मायनस येईल. आता इथे काय आहे मायनसचं साईन आपण देतोय, हे मायनस दिले. इथे 3 × -10 आहे. म्हणजेच आपण जर मल्टिप्लाय केलं 3 × 10 30 येते. 10ला मायनस साईन आहे त्यामुळे इथे पण आपल्याला मायनस द्यावं लागेल. इथे जर बघितलं तर आता जसं तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की मायनस मायनस = प्लस येतात. म्हणजेच इथे -44 ॲज इट इज राहतील. मायनस प्लस आणि हे 30. आता यामध्ये जर मायनस प्लस असेल तर आपण क्रिया हे यापूर्वी बघितलेलं आहोत की मायनस प्लस असेल तर आपण क्रिया करताना मायनस करतो, परंतु उत्तराला साईन देतानाही मोठ्या नंबरचं देतो, बिग नंबरचं साईन देतो. म्हणजेच ह्या दोघांची आपल्याला काय करायची आहे क्रिया ही मायनस करायची आहे आणि साईन देताना बिग नंबरला जे साईन आहे ते देणार आहोत. म्हणजेच इथे ह्या दोघांची जर मायनस केली मायनस प्लस म्हणजे -44
मधून आपल्याला 30 मायनस करावे लागतील, तर आपला आन्सर येत आहे 40. या दोघांमध्ये बिग नंबर हा 44 आहे. बिग नंबरला मायनस साईन आहे, त्यामुळे आन्सरला आपल्याला मायनस साईन द्यावं लागेल. म्हणजेच आपली dxची व्हॅल्यू येत आहे -40. आता आपण dy ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहोत. तर कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण सेम 2 कॉलममध्ये लिहिणार आहोत. याच्यामध्ये dy ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना a1 a2 c1 c2 या पद्धतीने करणार आहोत. म्हणजे जर आपल्याला दिलेले इक्वेशन जे आहे, ज्यावेळेस आपण y ची व्हॅल्यू फाइंड करणार आहोत, त्यावेळेस आपल्याला इथे y वरती जर आपण बोट ठेवलं तर या दोन गोष्टी आपल्याला लगेच नजरेस पडतील. म्हणजेच इथे a1 a2 c1 c2 अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. म्हणजेच इथे काय येत आहे, a1 असणार आहे 5, a2 असणार आहे 2, c1 असणार आहे -11 आणि c2 असणार आहे -10. आता सेम आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन तिरकस गुणाकार करणार आहोत. a1 इंटू c2 मायनस a1 इंटू a2. सेम ह्याने ह्याला गुणायचं आहे, ह्याने ह्याला गुणायचं आहे. म्हणजेच इथे आपण अशा पद्धतीने करू शकतो 5 इंटू -10 -11 इंटू 2. अशा पद्धतीने आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. तर उत्तर काढताना 5 10 50 येईल, मल्टिप्लाय आणि इथे मायनसचं साईन आहे, त्यामुळे आन्सरला मायनस येईल. त्यानंतर इथे हे मायनसचं साईन, 11 2 22, -11 आहे, त्यामुळे उत्तरालाही मायनस द्यावं लागेल. त्यानंतर इथे -50 आहे तसेच राहतील, मायनस मायनस प्लस 22 होतील. आता जसं यापूर्वी बघितलं की मायनस प्लस इज इक्वल टू मायनस आणि आन्सरला आपण बिग नंबरला जे साईन असेल ते देणार आहोत. म्हणजेच इथे मायनस प्लस क्रिया करताना या दोघांची मायनस करणार आहोत. जर इथे जर बघितलं तर 50मधून जर 22 जर मायनस केलं तर आपला आन्सर येईल 28 आणि साईन आपल्याला काय द्यायचं आहे, बिग नंबरचं. बिग नंबर 50 आहे, त्याला मायनस आहे, त्यामुळे इथे -28 येईल. म्हणजेच इथे आपल्याला dy ची व्हॅल्यू इज इक्वल टू काय येत आहे, -28. क्रॅमर्स रूलनुसार सायमल्टेनियस इक्वेशन कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला तिसरी आणि शेवटची स्टेप आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y यूजिंग x इज इक्वल टू dx अपॉन d अँड y इज इक्वल टू dy अपॉन d. म्हणजेच यापूर्वीच्या स्टेपमध्ये आपण dx dy ह्या 3 व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या होत्या. तर त्याच व्हॅल्यू आपण या फॉर्म्युल्यामध्ये टाकून x आणि y ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. तर एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला असतो की dx अपॉन d. आधीच्या स्टेपमध्ये आपण dx आणि d या दोन्ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. म्हणजेच इथे आपले काय येणार आहे, dxची व्हॅल्यू आपण काढलेली आहे -14 आणि d ची व्हॅल्यू आहे 14. म्हणजेच इथे -14 अपॉन 14. जर ह्या दोघांचं जर कॅल्क्युलेशन केलं, 14 1 40 येत आहे, म्हणजे 1 आन्सर येत आहे. इथे मायनसचं साईन असल्यामुळे आपल्याला आन्सरला सुद्धा मायनसचं साईन द्यावं लागेल. म्हणजेच आपले एक्सची व्हॅल्यू येत आहे -1. आता आपण वायची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूयात. वायची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्मॅट असेल dy अपॉन d. y इज इक्वल टू dy अपॉन d. तर आधीच्या इक्वेशन्स घेऊन आपण dy ची किंमत आणि d ची किंमत काढलेली आहे, तेच आपण इथे पुट करणार आहोत फॉर्म्युलानुसार. तर dy आपण इथे काढलेली आहे -28 आणि d ची व्हॅल्यू आपली आहे 14. तीच आपण इथे लिहिणार आहोत. -28 आणि d ची व्हॅल्यू आहे 14. तर या दोघांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 14 2 28 आहे, म्हणजे 2 आन्सर येत आहे. 28ला मायनस आहेत, त्यामुळे आपल्याला आन्सरला सुद्धा मायनस येतील. म्हणजेच आपली वायची व्हॅल्यू येत आहे y इज इक्वल टू -2. तर अशा पद्धतीने आपण x आणि y या दोन व्हॅल्यू या फॉर्म्युलानुसार कॅल्क्युलेट करू शकतो. प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये आपल्याला पहिला क्वेश्चन दिलेला आहे, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर. आपल्याला हे ऑलरेडी क्रॅमर्स रूलनुसार मांडणी करून दिलेली आहे. इथे आपल्याला फक्त काय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करणार आहोत. म्हणजेच 3 × 5 आणि 2 × 4 अशा पद्धतीने आपण फिल इन द ब्लँक्स करू शकतो. ऑलरेडी आपल्याला 3 दिलेले आहेत, इंटू इथे आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय 5 करणार आहोत. मायनसचं साईन असेल,
त्यानंतर 2 × 4 असेल, म्हणजेच इथे 2 × 4 ऑलरेडी दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला फिल इन द बॉक्समध्ये 5 - 2 असं इथे येऊ शकतं. आता इथे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. 3 × 5 = 15, म्हणजे इथे बॉक्समध्ये आपल्याला 15 आन्सर लिहिता येईल. आणि त्यानंतर इथे मायनसचं साईन आणि इथे 2 × 4 = 8. आपल्याला नेक्स्ट स्टेप असणार आहे ह्या दोघांचं सबट्रॅक्शन करायचं आहे. 15मधून जर 8 मायनस केले तर आपला आन्सर येत आहे 7. तर आपला क्वेश्चन 2 आहे, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोविंग डिटर्मिनंट्स. म्हणजे आपण जे आपल्याला डिटर्मिनंट्स दिलेलं आहे त्याची आपल्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. सेम फॉर्मॅट वापरून आपण याचं कॅल्क्युलेशन करू शकतो. म्हणजेच याचा आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. -1 × 4 अँड -7 × 2 अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करू शकतो. क्रॉस मल्टिप्लाय आपण यामध्ये करणार आहोत. -1 × 4 -7 × 2. क्रॉस मल्टिप्लाय करताना 4 × 1 = 4. इथे मायनसचं साईन आहे त्यामुळे 1ला मायनस आहे त्यामुळे इथे आन्सरलाही मायनस साईन येईल. मायनस ॲज इट इज साईन असेल. 7 × 2 = 14. आता इथे आपण काय करणार आहोत, मायनस जे आहेत यामध्ये आपलं प्लस होईल. दोन्हीकडे मायनस साईन असल्यामुळे मायनस = प्लस होतं. त्यामुळे या दोघांचं आपण ॲडिशन करणार आहोत आणि आन्सरला मायनस साईन येईल. म्हणजेच इथे आपला आन्सर येईल 18 आणि इथे मायनसचं साईन आपल्याला उत्तराला द्यावं लागेल. म्हणजेच आपल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू असणार आहे -18. क्वेश्चन नंबर 2 आपण बघूयात. इथे डिटर्मिनंट्स दिलेले आहे 5 - 7 3 0. सेम आपण क्रॉस मल्टिप्लाय करणार आहोत. म्हणजेच इथे 5 × 0 -3 × -7. सेम आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करत आहोत. 5 0 = 0 आन्सर येतं. लक्षात ठेवा, कोणत्याही संख्येला जर शून्याने गुणलं तर उत्तर हे शून्यच येतं. -7 3 = 3 7 = 21. परंतु इथे 7ला मायनस असल्यामुळे इथे -21 असं साईन येईल. इथे मायनस असल्यामुळे प्लस होतील. म्हणजेच आपला आन्सर येणार आहे ओन्ली 21. प्लसचं साईन दिलं तरी चालेल, नाही दिलं तरी चालतं. त्यामुळे सेकंड क्वेश्चनचा आपला आन्सर असणार आहे 21. थर्ड नंबरचं एक्झाम्पल आता आपण सॉल्व करूयात. यामध्ये आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या फॉर्मॅटमध्ये नंबर्स दिलेले आहेत. सेम आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत. ज्या पद्धतीने आपण आधीच्या एक्झाम्पलमध्ये केलेलं आहे त्याच पद्धतीने इथेही करणार आहोत. इथे आपल्याला 7/3ला 1/2ने मल्टिप्लाय करावं लागेल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करत आहे या नंबरने या नंबरला, या नंबरने या नंबरला. म्हणजेच इथे आपण 7/3 × 1/2 -5/3 × 3/2. मल्टिप्लिकेशन करताना डिनोमिनेटर हे सेम असणं गरजेचं नाही आहे. त्यामुळे आपण डायरेक्टली मल्टिप्लाय करू शकतो. म्हणजे 7 × 1/3 × 2 -5 × 3/3 × 2. याचं आपण कॅल्क्युलेशन करूयात. 7 1 = 7, 3 2 = 6, -5 3 = 15, 3 2 = 6. त्यानंतर इथे आपलं आता इथे जर बघितलं तर छेद समान आहेत. छेद समान असल्यामुळे इथे आपलं आन्सर काय येऊ शकतं की 7 - 15/6. तर इथं कॅल्क्युलेशन जर केलं तर -8/6 हे आन्सर येत आहे. आता इथे आपला ह्या दोन्ही नंबरला 2 नंबरनी डिवाईड करू शकतो. म्हणजे 2ने आपल्याला भाग जात आहे. तर 2 3 = 6 अँड 2 4 = 8. म्हणजेच इथे आपला आन्सर येत आहे 4/3. 8ला मायनसचं साईन असल्यामुळे बाय डिफॉल्ट 4ला सुद्धा मायनस साईन येईल. त्यामुळे आपलं या क्वेश्चनचं आन्सर असणार आहे -4/3.